हो सांगाच राहील तुम्हाला. तर आज मला उपवास आहे आणि दरवर्षी मी आजची जी आहे मोठी एकादश करत असतो. पप्पा पण गिफ्ट काय आणलं तुला? आणि आज इकडे बदललेलं नाही आहे ऑलरेडी ड्रेस. नमस्कार मित्रांनो, तर सर्वांना गुड मॉर्निंग. स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि इकडं बघा आज जे आहे स्वराजचं जे आहे तयारी वगैरे करणं चालू आहे इकडं काय पण आज हो बाहेर पाहता येतो बाहेर. मस्त आंघोळ केलेली आताच आईनं. मोबाईलकडे नाही पाहत आहे, खाली पाहत आहे. आणि आज कसं काय एवढं टी शर्ट वेगळी दिसत आहे त्याला महाकालची. अच्छा, त्याच्यामुळे आज महादेवाचा दिवस आहे. आज मोठी एकादशी आहे त्यामुळे घातलं म्हटलं. ते ठेवून ठेवून खराब होते ना, त्यामुळे म्हटलं लेकराची हाऊस पण होते. असं आहे का? सोमवारी घालायची. तसं तर रविवार हा नारायणचा दिवस असतो, पण इकडे आज महादेवाचा दिवस साजरा आहे कारण एकादश आज आले. यात्रा असते सिद्धेश्वर महाराज. सिद्धेश्वर महाराज आता बऱ्याच ठिकाणी आहेत ना जिथे तर महादेवाचं ठिकाण आहे, उपास पकडता. मंदिर आहे. हो सांगाच राहील तुम्हाला. तर आज मला उपवास आहे आणि दरवर्षी मी आजची जी आहे मोठी एकादश करत असतो. तशा तर 3 ते 4 एकादश असतात. नाही हो, दोनच असतात. 2 असतात का? वर्षातले एक असते ते पंढरपूरची, हा आषाढी. महादेवाची म्हणजे दोन अंबिल वार्षिकची म्हणतात. ते महाशिवरात्री असते. सॉरी, हा महाशिव. एकादश नसते. असे 4 उपवास. हो 3 येतात. हा. एक शिवरात्री, महाशिवरात्रीचं, आषाढीचं, त्याच्यानंतर हा महाशिवरात्री, हे एक हे एक अंबिल वार्षिकची. वरती आणखी एक असतं वाटते, कुठली म्हटलं तरी आपल्या 3 ते 4 दोघांचं असतात. म्हटलं मी नाही धरलं तर तुम्ही तर धरा म्हटलं. कसं आहे त्याला मोड शेवट म्हणून नाही धरला, नाही तुम्हाला आवडते तर धरा. असं आहे का? तर इकडं पहिले नाश्त्याचं चालू झालेलं आहे. हो इकडं पोळी केली आणि तिकडं फराडी केला. फराळी शब्द नाही. पण बनत शब्द नव्हतं भिजू घातलेलं आहे. आणि देवपूजा केली का? केली ना, म्हणून ते वेळ झाला. 11:30 वाजले. तर बघा इकडची आहे देवपूजा वगैरे मांडलेली आहे. आणि देवपूजेच्या बाबतीत तर राधिकाची खूप तारीफ होते. ते वाचायचं आहे ना एकादशी महात्मा, हे वाचत असतात ना. आहे ना, आज कोणती एकादशी? हां, तरी पुस्तक आणलेलं आहे श्री एकादशी महात्म्याचं. आणि आजचे चैत्र महिन्यातली कामदा एकादशी. म्हणजे हे आपल्याला उपवास नाही धरला तरी आपल्याला अर्धी एकादशी घडतात हे वाचणार. कामदा, कामदा मनोकामना, मनोइच्छा असं काहीतरी आहे ते. हे वाचायचं ना मला. हां चालते. चल थोडंसं आहे पण एक ठीक. आता काहीतरी करत असेल तर थोडंसं आहे बऱ्यापैकी. आई पण आहे. आईला उपवास आहे ना? नमस्कार. नमस्कार आलो ताईचा. आणि आपला स्वराज काय करत आहे इकडं? एकटाच खेळत आहे. बघा कसं वाटत आहे मस्तपैकी महाकालचं टी शर्ट वगैरे घालून. तर याची जी आहे शर्टाची गुंडी तुटलेली होती, पण हो हे टी शर्ट घातली की मला हे आठवण येते. कारण नाही का त्याला तिथं हे होती गुंडी, ते गुंडीने का तोंडात घातली होती. काय तोंडात किती घातली म्हणा, पण ते कपडे तोंडात घालत होतं मागं. तर म्हटलं गुंडी त्याच्यात दिसत नव्हती. तर एवढा जीव घालून. लहान मुलाच्या आता कसं लक्ष ठेवावं लागते. कधी गुंडी जी आहे एक तर नाकात जाते, नाही तर मग तोंडात जाते. आता रुद्रानं कशी मागत टाकली होती, नाकात गेली ती तिची गुंडी. नाही गुंडी नव्हती गेली. हो पण तार गुंडी, कापसाचा बोळा. आणि अजूदादा आहे लहानपणी असंच त्यानं पण टाकली होती. गुंड्या वगैरे काय नसतात ना. लय पाळा लागते. झाली तयारी? संध्याकाळी वाच मग, आता नाही वाच. संध्याकाळी आता 12 वाजता. आणि आज जमलंच तर आम्हाला बाहेर जायचं आहे कुठेतरी. समजणार आहे तुम्हाला? शॉपिंग करायची का? हां शॉपिंग तर कालच झाली ना आपली. झाली shopping. मग त्याला ते धागे आणायचे, काळे धागे. ती घेऊन येऊ. ठीक आहे, ते शॉपिंग थोडी म्हणतात, साहजिकच आहे ते. दारासमोर आलं तर घेता येते. मेन म्हणजे ते सांगायचं. तुम्हीच जायचं म्हणजे. लक्षात नाही आलं. काल लक्ष नाही राहिलं, पण ठीक आहे आज घेऊन येता येते. तर मित्रांनो बघा इकडं आत्ताच जे आहे मस्तपैकी पार्सल आलेलं आहे. एक ऑर्डर केलं होतं मी, कधी केलं? गिफ्ट आपल्या स्वराजसाठी. घे पायावर काय आहे त्यामध्ये. तर काय असणार आहे स्वराजसाठी? काय असणार आहे बरं आता?
तर बघा मस्त तसं तर एक खेळण्यासोबत खेळत आहे कॅटसोबत. आणि परत म्हटलं काहीतरी आणायचं. इकडं ऑनलाईन बोलवलेलं पहिल्यांदा स्वराजसाठी काहीतरी आपण खेळणं ऑर्डर केलेलं आहे फ्लिपकार्टवरनं. तर बघूया कसं आहे तर. हो खेळायचं तुला. नाही डुगू पप्पा पण गिफ्ट काय आणलं तुला. आणि आज इकडे बदलवलेलं नाही आहे ऑलरेडी ड्रेस. हां काढायचं पहिले. आणि याचं जे आहे जे तुम्ही बघा पहिले कसं आहे कसं नाही तर सर्वजणं. आणि बाळाला खेळताना पण बघा कसं खेळतं त्यामध्ये. तर त्याच्यानंतर जे आहे तुम्ही प्रोडक्ट बघा आणि लगे वाटलंच तुम्हाला चांगलं तर ऑर्डर तुम्ही करू शकता. की आपण जे आहे जोडणार आहे आपल्या चॅनलला प्रोडक्ट टॅग करणार आहे तिथे जाऊन तुम्ही खरेदी करू शकता. बघा असं आहे सध्या. हां मस्तपैकी जे आहे छोटे छोटं वेगळं डेकोरेशनचं सामान आहे त्यात मी सोडायचं आहे. हां हो ते आता आलं वेगळं तसं पण बोलावलं आता आपण डायरेक्ट हे असं चिटकवायचं आहे ते एकसारखं याला चिटकवस. चला कसं लावतात माहिती आहे का. 4 एकूण 4 दांडे लावायच्या तसं. बाळाला झोप येत नसेल तर लगेच झोप येते. हां हो पहिल्यापेक्षा चांगलं पहिले फक्त ते तुटायला जास्त. हां तुटायचं भेव जास्त होतं पण याला हात वगैरे लागते तुटायचं भेव कमी राहते. हे झालं असं तयार. आणि याला जे आहे ते सर्व काढायचं आणि त्याला लटकवायचं याला कड्या. आपल्या घरपोच आलेलं आहे ते. नाही त्या कड्या एकत्र जमा करायच्या सर्व कड्याला कड्या एकत्र जमा. हे पण घे त्यामध्ये सर्व एकत्र. हे घे तीन कड्या 3 लावायचे का. हो 3-4 चालते. तर असं आहे आपण पाहूया आता काय फरक पडते त्याच्यावर. तर आवडते का नाही आवडत. आणि असं लावायचं आहे त्याला 1 2 3 4 5 6 लावू शकतो आपण. कमी जास्त लावता येते. याला वाटल्यास आपण चिटकून किंवा बांधून ठेवू शकतो किंवा मग आपल्या पाळण्याला पण लावता येईल ते. काढते. आणि यामध्ये थोडंसं जे आहे तसं जसं पाय वगैरे मारेल ते हात लावेल त्याला म्युझिक वगैरे तयार होते. हाईट जास्त वाटते त्या थोडीची येऊन जाईल पण ते का पाय लावते बस येते आणखी येते. चांगलं आहे पण. आता दुपारचा टाईम झालेला आहे 2 वाजत आलेले आहे. आणि एवढ्या उन्हात नाही जे आहे प्रोडक्ट घरी आलेलं आहे. ते सकाळपासून फिरणं चालू आहे असं त्याचं म्हणणं आहे. उन्हाळ्याचं दिवसभर चालते म्हणणे आमचं काहीच नाही ऊन ताणगीन काही नाही. सकाळपासून संध्याकाळलं पूर्ण वाटावंच लागते ना ते का उन्हाळा का काही करावं लागतं मग शेवटी. आपण उन्हाच्या बाहेर घरपोच येण्यासाठी एवढंच हे करतो. बाकीच्याचं ते पैसेच घेतात. वा 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 अरे वा. हां फेकून नाही देणार. जमते का काय वाटतं वेगळं. थोडंसं त्याला टेकलं करायचं आहे खाली असं. जमलं पाय मारतो ते पाय मस्तपैकी शिकते नॉलेज वाटेल म्हणजे ते हां त्याचं जे आहे ना ब्रेनचं हां ऑब्झर्व करते तो त्याला. तर असं आहे
ते लेकराच्या याच्यासाठी हम्म. पाळणं, पायाचा व्यायाम होत त्यानं. त्याच्यानंतर ते जिम स्टँड फॉर बेबीज, काय हां, रिमुवेबल लेटर फॉर बेबी टू प्ले अँड लर्न, सेफ अँड ड्युरेबल कन्स्ट्रक्शन, इझी टू असेंबल, ॲक्टिव्हिटीज सेंटर फॉर हॅपी बेबी, इन्फंट लँड. जाऊ दे, इंग्लिश डोक्याच्या बाहेर आपलं खेळण्यासाठी आहे डायरेक्ट. जमते का असं ठेवा बरं. सकाळी मारासाठी? हां, असं एका पायाचा आधार घ्यायचा, दुसऱ्या पायानं मारायचा. नाही त्याला बांधून ठेवता येते ना आपल्याला. हां, आता झाली सुरुवात. आता नेमकेच थोडी होणार आहे ते. 2 मिनिटं लागते, 4 मिनिटं लागते. हां, खाली खाली. पण पहा ना, एवढं लवकर फरक पडला ना. असं आहे बघा. तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही खरेदी करू शकता. आणि दुपारच्या टायमाला काहीतरी रौनक पाहिजे, त्याच्यामुळं बरोबर इकडे खेळायला आहे. सोबत 2 जण आहेतच. तसं तर आई आहे. आई असल्यावर तर हे खेळवण्याचं काही आवश्यकताच नाही आहे. पण हे काहीतरी टाईमपास, मनोरंजन राहते. पहा ना किती आहे. अरे वा, असे ॲक्टिव्हिटी करते, त्यासाठी बनवलेलं मस्त. ते ब्रेन चालते ना, हुशार होता. हात पाय सर्व काम करते डोकं. चला मित्रांनो, असं आहे. भेटू आपण पुढच्या शूटमध्ये. तोपर्यंत बाय बाय.